नमस्कार, मी शिल्पास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तुम्ही बघू शकता, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे, हे आहे मैदा. आपण बनवत आहोत गोड शंकरपाळे. त्यासाठी हे 4 वाटी मैदा घेतलेला आहे. मोजून मैदा घेतलेला आहे. हे बघू शकता, ही वाटी आहे, ही 4 वाट्या मैदा आहे. तर याला छान असं मी चाळणीने चाळून याला छान घेतलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये गोड शंकरपाळे करणार आहोत. तुम्ही बघू शकता, इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हेच 1 वाटी साखर टाकायची आहे. तुम्ही बघू शकता, आपल्या 4 वाटी मैदा आहेत, 1 वाटी साखर, त्याच्यासोबतच हे 3-4 विलायची याला छान असं पिसून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता, इथे मी 1 कटोरा ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये टाकलेलं आहे हे 2 वाटी पाणी आहे. 30 वाटी आहे जे आपण मैदा मापला होता, त्याच्यासोबतच टाकायचं आहे. त्याच वाटीमध्ये ही अर्ध वाटी घी याला छान असं वितळू द्यायचं आहे. तुम्ही बघू शकता, छान असं. त्याच्यासोबतच आपल्याला टाकायची ही साखर, आपण जी मोजून घेतली होती साखर, तीच ही आपल्याला साखर टाकायची आहे. आणि याला छान असं आपल्याला याचा घोल तयार करायचा आहे. तुम्ही बघू शकता, याला छान याची चाचणी नाही करायची आहे, बस आपली साखर विरघळेपर्यंत आपल्याला हे असं हलवायचं आहे. तुम्ही बघू शकता, याला छान असं हलवत राहायचं आहे. बघू शकता, आपलं छान असं हे वितळली आहे साखर. तुम्ही बघू शकता, याला छान अशी आपली साखर उकळलेली वितळलेली आहे. आता याला आपण गॅसला करू बंद. याला पूर्ण हे थंड होऊ द्यायचं आहे, मग आपल्याला आपला मैदा मिक्स करायचा आहे. बघू शकता, आपलं हे छान थंड झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये हे आपलं टाकत जाऊ आणि छान असं आपलं हे पीठ थोडं थोडं करून मळत जाऊ. तुम्ही बघू शकता, याला छान असं एकत्र करून आपल्याला हे छान असा घट्ट गोळा करायचा आहे. याला जास्त एकदम असं पिठाला आपण जसं रोटीला मळतो तसं नाही मळायचं, असं थोडं क्रंबल टाईपच मळायचं. नुसतं एकट्टा करायचं आहे आपल्याला, असं छान असं एकदम असं रगडून आपल्याला पीठ मळतो तसं नाही करायचं आहे. थोडंसं हलक्या हाताने छान असं मळायचं आहे. तुम्ही बघू शकता, याला छान असं आपल्याला असं क्रंबलच ठेवायचं आहे आणि याला 1 तास असं आपल्याला छान रेस्ट करायचं आहे. तुम्ही बघू शकता, याचे छान असं एक रेस्ट झालेला आहे याचं. आता याला आपण असं मधातून याचे 2 भाग करणार आहोत. एकदम छान असे कट करून याचे 2 घेणार आहोत भाग. तुम्ही बघू शकता, एका भागाचे 2 मी भाग केले होते आणि त्या एका भागाचे परत 1-2 भाग केले. याला छान असं आता आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता, याला छान अशी पोळी लाटलेली आहे. आता याला काय करायचं, परत असं एक भाग असा तिरछा करायचा आहे आणि याला परत असं छान इकडून असं साईडने दुमटायचं आहे. तुम्ही बघू शकता, छान अशी चौकोनी आपण पोळी लाटलेली आहे. आता याला छान असं आपल्याला मधून असं कट करायचं आहे. तुम्ही बघू शकता, छान अशी चौकोनी आपण पोळी ही लाटून घेतली आहे आणि साईडचे किनारेही कट केलेले आहे. आता याला आपण छान 1 इंचाच्या तुकड्याप्रमाणे असं याला छान असं कट करणार आहोत. तुम्ही बघू शकता, इथे कढईमध्ये ठेवलेलं आहे तेल. आपले सगळे शंकरपाळे कट करून झालेले आहेत. आता आपण याच्यामध्ये छान असे शंकरपाळे तळायला सोडणार आहोत. तुमची गॅसची ही फ्लेम लो टू मिडियमच ठेवा, एकदम लाल नका करू, कारण की काय होतं, फुल गॅसवर एकदम लाल होता, वरून लाल होता आणि आतून कच्चे राहतात. हे लो टू मिडियम अशी याची फ्लेम ठेवा. बघू शकता, छान असे आपले गोल्डन ब्राऊन असे आपले शंकरपाळे तळत आहे. बघू शकता, छान असे आपले शंकरपाळे तळलेले आहे. आता आपण याला छान असं काढून घेऊ. बघू शकता, छान असे चाळीवर मी काढून ठेवलेले आहे. आता याला अशा प्रकारचे आपल्याला सर्व शंकरपाळे करायचे आहे. तुम्ही बघू शकता, किती सुंदर असे आपले हे शंकरपाळे झालेले आहे. तुम्ही याला एक तोडून पण दाखवते बघा, किती खुसखुशीत असे शंकरपाळे झालेले आहे. तर तुम्हाला असे माझे शंकरपाळे कसे वाटले नक्की मला कमेंट करून सांगा. शेअर करा, सबस्क्राईब करा, शिल्पास किचनला लाईक करा.